नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण एका छोट्याशा पण भन्नाट कंपनीची गोष्ट पाहूया. समजा एका कंपनीचं नाव आहे मराठी मार्ट. मराठी मार्ट नाव छान आहे. हो ना. तर यांची उत्पादने एकदम भारी आहेत, ग्राहकही भरपूर आहेत. पण त्यांची ग्राहक सेवा टीम फक्त 2 लोकांची आणि दिवसभर फोन वाजत राहतो. माझी ऑर्डर कुठे आहे, माझा रिफंड कधी मिळणार. अरे बापरे, म्हणजे कामाचा प्रचंड ताण. अगदी. तर यावर उपाय म्हणून मराठी मार्टने एक नवीन AI एजंट आणलाय. हा एजंट म्हणजे कसं सांगू, जणू काही कॅम्पसमधून नुकताच बाहेर पडलेला एक अतिशय हुशार इंटर्न. अच्छा, म्हणजे शिकायला तयार, पण त्याला अजून काहीच माहिती नाही. तंतोतंत. त्याला मराठी मार्टची ऑर्डर सिस्टम काय आहे, ते कुठल्या कुरिअर कंपनीसोबत काम करतात, म्हणजे त्यांच्या कामाची पद्धत काय आहे, याबद्दल शून्य माहिती आहे. आणि इथेच आजच्या आपल्या चर्चेची खरी गंमत सुरू होते की नाही. तो हुशार इंटर्न म्हणजे आपला AI एजंट सध्या फक्त बोलू शकतो, पण काही करू शकत नाही. बरोबर. त्याला मराठी मार्टचा एक उपयुक्त कर्मचारी बनवण्यासाठी आपल्याला त्याला काही खास हत्यारं द्यावी लागतील. म्हणजे कस्टम टूल्स. ही टूल्स म्हणजे त्याला कंपनीचं सॉफ्टवेअर वापरायला शिकवण्यासारखं आहे. म्हणजे तू फक्त प्रश्नांची उत्तरं देणार नाही, तर ग्राहकांच्या समस्या प्रत्यक्ष सोडवू शकेल. अगदी. तो खरा ॲक्शन घेऊ शकेल. तर आजच्या चर्चेचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधारे हे समजून घेणार आहोत की मराठी मार्टसारख्या व्यवसायासाठी या AI एजंटला ही सुपर पॉवर्स कशी द्यायची. बरोबर. या चर्चेनंतर AI एजंटला फक्त एक चॅटबॉट म्हणून न पाहता व्यवसायातील एक महत्त्वाचा सहकारी म्हणून कसं घडवायचं याची एक स्पष्ट कल्पना येईल. आपण विशेषतः मायक्रोसॉफ्टच्या फाउंड्री एजंट सर्व्हिसमध्ये ही कस्टम टूल्स कशी जोडायची यावर आज जरा खोलात शिरणार आहोत. चला तर मग थेट मराठी मार्टच्या समस्येवरच येऊया. ही सगळी कस्टम टूल्सची खटपट करायची तरी का? हा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला आणि सर्वात मोठा फायदा तर स्पष्ट दिसतोय, वाढीव उत्पादकता. मराठी मार्टच्या टीमचा सगळा वेळ ग्राहकांच्या ऑर्डरची स्थिती तपासण्यात जातोय. हे काम म्हणजे खूपच पुनरावृत्तीचं आणि कंटाळवाणं आहे. बरोबर. आणि इथेच कस्टम टूल्समुळे एजंट हे काम स्वयंचलित करू शकतो. म्हणजे तोच प्रश्न, तोच जॉब एजंट स्वतःच करू शकतो. पण फक्त उत्पादकता नाही का, अचूकतेचाही मुद्दा आहे. नक्कीच. अचूकता म्हणजे ॲक्युरसी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माणसं कितीही हुशार असली तरी तेच काम करून कंटाळतात आणि मग चुका होतात. मला आठवतंय, एकदा मी एका रिपोर्टमध्ये चुकून एका आकड्यात शून्य जास्त टाकला होता. अरे देवा. आणि त्यामुळे केवढा गोंधळ उडाला होता. AI एजंट अशा मानवी चुका टाळतो. तो 1000 वेळा ऑर्डर तपासतानाही कंटाळणार नाही आणि प्रत्येक वेळी अचूक माहिती देईल. हा मुद्दा महत्वाचा आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न येतोय. एजंट कंटाळत नाही हे खरंय, पण जर आपण त्याला जोडलेलं टूल चुकीच्या डेटा सोर्सला जोडलेलं असेल, म्हणजे समजा जुन्या डेटाबेसशी जोडलं असेल, तर तो एजंट अचूकपणे तीच चूक पुन्हा करत राहील नाही का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. याला गार्बेज इन गार्बेज आउट म्हणतात. म्हणजे कचरा आत टाकला तर कचराच बाहेर येणार. बरोबर. टूलची अचूकता ही ते ज्या सिस्टीमशी जोडलेलं आहे तिच्या अचूकतेवर अवलंबून असते. म्हणूनच टूल डिझाईन करताना त्याला योग्य आणि ताज्या माहितीच्या स्रोताशी जोडणं ही डेव्हलपरची जबाबदारी आहे. एजंट फक्त एक कुशल वापरकर्ता आहे. डेटाची गुणवत्ता तपासणं हे मानवी नियंत्रणातच राहतं. अच्छा. आणि तिसरा फायदा जो मराठी मार्टसाठी खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे गरजेनुसार उपाय, म्हणजे टेलर्ड सोल्युशन्स. म्हणजे AI एजंट फक्त एक वन साइज फिट्स ऑल उपाय न राहता मराठी मार्टसाठी तयार केलेला एक खास मदतनीस बनतो. तो त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याच सिस्टीममधून काम करतो. अगदी. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी स्की रिसॉर्टचं एक उत्तम उदाहरण आहे. समजा एका वापरकर्त्याने एजंटला विचारलं, आज स्की रिसॉर्टमध्ये हवामान कसं आहे. ठीक आहे. एक सामान्य एजंट काय करेल, इंटरनेटवर शोधून अंदाजे उत्तर देईल. पण ज्या एजंटकडे कस्टम टूल आहे त्याला लगेच कळतं की त्याच्याकडे हवामानाची माहिती देणारं एक विशेष टूल आहे. अच्छा, त्याच्या टूलबॉक्समध्ये ते हत्यार आहे. हो. तो त्या टूलचा वापर करून थेट हवामान सेवेच्या APIशी बोलतो. तिथून ताजी माहिती मिळवतो आणि सांगतो, आज सकाळी 2 इंच बर्फवृष्टी झाली आहे. तो अंदाज लावत नाहीये. तो एका विशेष अज्ञाप्रमाणे खात्रीशीर माहिती देतो. म्हणजे एजंट फक्त माहिती देणारा नाही, तर माहितीचा स्रोत तपासणारा गुप्तहेर बनतोय. मस्त शब्द आहे, गुप्तहेर.
मराठी मार्टच्या बाबतीत तो थेट त्यांच्या ऑर्डर डेटाबेसमध्ये जाऊन ग्राहकाला खरी माहिती देऊ शकतो. पण याला काही मर्यादा आहेत का? म्हणजे तो किती प्रकारच्या सिस्टीमशी बोलू शकतो? तांत्रिकदृष्ट्या तो कोणत्याही सिस्टमशी बोलू शकतो ज्याचा API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस उपलब्ध आहे. जोपर्यंत त्या सिस्टममध्ये एक डिजिटल दरवाजा म्हणजे API आहे, तोपर्यंत आपला एजंट त्या दरवाजातून आत जाऊन काम करू शकतो. मग ती त्यांची CRM सिस्टम असो, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असो किंवा आरोग्य सेवेतील अपॉइंटमेंट शेड्युलिंग सिस्टम असो. सगळं काही. हीच खरी जादू आहे कस्टम टूल्सची. हे स्की रिसॉर्टचं उदाहरण खूपच प्रभावी आहे, पण माझ्या मनात तोच प्रश्न येतोय, एजंटला हे कळलं कसं की हवामानासाठी एक वेगळं टूल वापरायचं आहे? आपण त्याला हे शिकवतो कसं? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे मराठी मार्टला त्यांच्या एजंटला ऑर्डर तपासायला शिकवायचं असेल तर त्याचे काही विशिष्ट मार्ग आहेत का? हो, आहेत ना. आणि मायक्रोसॉफ्टनी यासाठी काही मजेदार रेसिपीज दिल्या आहेत. आपण एक एक करून पाहूया. पहिली आणि सर्वात सरळ रेसिपी आहे फंक्शन कॉलिंग. फंक्शन कॉलिंग हे एजंटला थेट कोडमधून एक नवीन कौशल्य शिकवण्यासारखं आहे. जसं आपण कुत्र्याला हात मिळवू शिकवतो ना. हा, तसं काहीच. म्हणजे आपण एजंटसाठी एक कोड लिहितो आणि त्याला सांगतो की जेव्हा कोणी ऑर्डरबद्दल विचारेल तेव्हा हा कोड वापरायचा. अगदी तसंच. समजा मराठी मार्टसाठी आपण पायथॉनमध्ये गेट ऑर्डर स्टॅटस नावाचं एक छोटंसं फंक्शन लिहिलं. हे फंक्शन ऑर्डर ID घेईल आणि डेटाबेसमध्ये जाऊन त्याची सद्यस्थिती शोधून आणेल. ओके. मग आपण हे फंक्शन एजंटला देतो. आता जेव्हा कोणी वापरकर्ता विचारेल, माझ्या ऑर्डर 1 to 3चं काय झालं, तेव्हा एजंट हुशारीने हे गेट ऑर्डर स्टॅटस फंक्शन वापरेल आणि उत्तर देईल. यात क्लिष्ट काहीच नाही. तुम्ही फक्त तुमच्या साध्या कोडला एजंटच्या टूलबॉक्समध्ये टाकत आहात. हे खूपच सरळ आहे. पण समजा मराठी मार्टला फक्त ऑर्डर तपासण्याऐवजी एखादा परतावा म्हणजे रिफंड प्रोसेस करायचा असेल, ज्यात अनेक पायऱ्या आहेत. जसं की स्टॉक तपासणं. हो, स्टॉक तपासणं, पेमेंट गेटवेला सूचना देणं, ग्राहकाला ईमेल पाठवणं, हे काम थोडं किचकट आहे. त्यासाठीही हाच मार्ग आहे का? नाही. तिथे दुसरा पर्याय अधिक सोयीस्कर ठरतो. Azure फंक्शन्स. अझ्युर फंक्शन्स. हा पर्याय म्हणजे तुमच्या एजंटला क्लाउडमध्ये राहणाऱ्या एका तज्ज्ञाचा फोन नंबर देण्यासारखा आहे. इथे एजंट स्वतः ते किचकट काम करत नाही. तो ते काम आउटसोर्स करतो. म्हणजे दुसऱ्याकडून करून घेतो. हो, हे पिझ्झा ऑर्डर करण्यासारखं आहे. आपण स्वतः पिझ्झा बनवत नाही, फक्त फोन करून ऑर्डर देतो. आणि पिझ्झा आपल्या दारात हजर होतो. मला तुमची उदाहरणं खूप आवडतात. हा, तंतोतंत. इथे एजंट स्टोरेज क्यू नावाच्या एका मेसेजिंग सिस्टमद्वारे त्या तज्ज्ञाला म्हणजेच Azure फंक्शनला एक संदेश पाठवतो. त्या संदेशात कामाची माहिती असते. जसं की ही ऑर्डर आहे आणि याचा परतावा करायचा आहे. बरोबर. तो तज्ज्ञ म्हणजे Azure फंक्शन ते काम पूर्ण करतो आणि उत्तर दुसऱ्या क्यूमध्ये परत पाठवतो. एजंट ते उत्तर उचलतो आणि वापरकर्त्याला सांगतो, तुमची परतावा प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा फायदा असा की मोठी आणि किचकट कामं एजंटच्या बाहेर हाताळली जातात. आणि एजंट मोकळा राहतो. हे खूपच स्मार्ट आहे. आता तिसरा पर्याय जो मला सर्वात आकर्षक वाटतोय, ओपन API स्पेसिफिकेशन. ओपन API. हो, समजा मराठी मार्टला त्यांच्या कुरिअर पार्टनरच्या सिस्टममधून पॅकेज ट्रॅक करायचं आहे. ती सिस्टीम तर त्यांच्या कंपनीच्या बाहेरची आहे. अगदी योग्य उदाहरण. इथेच ओपन API कामी येतं. यामध्ये तुम्ही एजंटला एका बाह्य सेवेची म्हणजे कुरिअर कंपनीच्या सिस्टमची एक तपशीलवार सूचना पुस्तिका देता. इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. हो, एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. ही पुस्तिका JSON नावाच्या एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये असते. एजंट ही पुस्तिका वाचतो आणि ती सेवा कशी वापरायची हे स्वतःच शिकतो. वा, म्हणजे हे एखाद्याला लायब्ररीचं कार्ड आणि लायब्ररीची संपूर्ण कॅटलॉग सिस्टम देण्यासारखं आहे. आता तो व्यक्ती त्याला हवं ते कोणतंही पुस्तक स्वतः शोधू शकतो. अगदी अचूक. त्याला प्रत्येक वेळी लायब्ररियनला विचारायची गरज नाही. एजंट कुरिअर कंपनीच्या कॅटलॉगमध्ये स्वतःच हॅकिंग ID कसा शोधायचा हे शिकून घेतो. परफेक्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सूचना पुस्तका वापरताना सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाते. यामध्ये 3 प्रकारचे प्रमाणीकरण म्हणजे ऑथेंटिकेशन समर्थित आहेत. अनॉनिमस, API की आणि मॅनेज्ड आयडेंटिटी. म्हणजे आपला मराठी मार्टचा एजंट फक्त शक्तिशालीच नाही तर सुरक्षितही बनतो. ठीक आहे. तर आपल्याकडे फंक्शन कॉलिंग, Azure फंक्शन्स आणि ओपन API असे 3 पर्याय आहेत. पण मला एक गोष्ट अजूनही पूर्णपणे समजलेली नाही. कोणती? जेव्हा ग्राहक म्हणतो माझं पॅकेज कुठे आहे, तेव्हा एजंटला हे कसं ठरवता येतं की या 3 पैकी कोणतं टूल वापरायचं? आपल्याला त्याला प्रत्येक वेळी सांगावं लागतं का की आता ओपन API वापर? हाच तर या सगळ्यामागचा जादुई भाग आहे आणि याचं उत्तर डिक्लेरेटिव्ह या एका शब्दात आहे. डिक्लेरेटिव्ह. हा शब्द थोडा तांत्रिक वाटतोय. हो,
पण याचा अर्थ खूप सोपा आहे. तुम्हाला एजंटला प्रत्येक वेळी काय करायचं हे सांगावं लागत नाही. तुम्ही फक्त त्याला सांगता की तुझ्याकडे कोणती कोणती हत्यारं आहेत. म्हणजे हे बघ, तुझ्या टूलबॉक्समध्ये ऑर्डर तपासण्याचं एक हत्यार आहे, परतावा प्रक्रिया करण्याचं दुसरं आणि पॅकेज ट्रॅक करण्याचं तिसरं, असं सांगण्यासारखं. अगदी बरोबर. तुम्ही फक्त एजंटला सांगता की हे बघ, तुझ्याकडे गेट ऑर्डर स्टेटस नावाचं एक टूल आहे आणि त्याचं काम आहे ऑर्डर आयडी दिल्यावर त्याची स्थिती सांगणं. तुम्ही फक्त त्याला टूल आणि त्याचं एक चांगलं स्पष्ट वर्णन देता. अच्छा, म्हणजे वर्णन महत्वाचं आहे. खूप महत्वाचं. यानंतर जेव्हा वापरकर्ता काहीतरी संबंधित प्रश्न विचारतो तेव्हा एजंट त्या वर्णनावरून स्वतःच ठरवतो की या कामासाठी हे टूल वापरणं योग्य आहे. तो स्वतःच ते कधी आणि कसं वापरायचं हे ठरवतो. अरे वा, हे एका अतिशय हुशार असिस्टंटला कामावर ठेवण्यासारखं आहे. तुम्ही त्याला फक्त ऑफिसची चावी, कम्प्युटर आणि इतर संसाधने उपलब्ध करून देता. तो स्वतःच ठरवतो की कोणत्या कामासाठी काय वापरायचं. तंतोतंत. आपल्याला त्याला प्रत्येक लहानसहान गोष्ट सांगावी लागत नाही. हीच खरी एआयची ताकद आहे. आता हे प्रत्यक्षात कसं दिसतं ते पाहूया का? हो, नक्कीच. आपण जे 3 पर्याय पाहिले त्या प्रत्येकाचं कोडस्तरीय उदाहरण पाहूया. पहिला, फंक्शन कॉलिंग. इथे आपण पायथॉनमध्ये गेट ऑर्डर स्टेटस नावाचं फंक्शन लिहितो. त्या फंक्शनला एक नाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं एक वर्णन आहे. डिस्क्रिप्शन. हो. गेट्स द करंट स्टेटस ऑफ अ कस्टमर्स ऑर्डर युझिंग दी ऑर्डर आयडी. हे वर्णन एजंटसाठी आहे, आपल्यासाठी नाही. एजंट हे वर्णन वाचून ठरवतो की हे फंक्शन कधी वापरायचं. म्हणजे फंक्शनचं नाव आणि त्याचं वर्णन हे एजंटसाठी मार्गदर्शक सूचनांसारखं काम करतं. ते जितकं स्पष्ट असेल तितकं एजंट हुशार बनेल. मराठी मार्टच्या डेव्हलपरला हे वर्णन लिहिताना खूप काळजी घ्यावी लागेल. अगदी. आता दुसरा पर्याय अझ्युर फंक्शन्स. इथे सिस्टम थोडी वेगळी आहे. आपण 2 क्यू तयार करतो, एक इनपुट आणि एक आउटपुट. म्हणजे 2 रांगा. हो. जेव्हा एजंटला परतावा प्रक्रिया करायची असते तेव्हा तो इनपुट क्यूमध्ये एक जेसन संदेश टाकतो. आपलं अझर फंक्शन सतत या क्यूवर लक्ष ठेवून असतं. जशी विनंती येते ती उचलतं, काम पूर्ण करतं आणि उत्तर आउटपुट क्यूमध्ये ठेवतं. हे एका जादुई सूचना पेटी आणि टपाल पेटीसारखं काम करतं. बरोबर. आणि तिसरा पर्याय ओपन एपीआय. कुरिअर कंपनीचा नकाशा. हो. तिथे आपण courier.api.json नावाची एक फाईल तयार करतो. ही फाईल म्हणजे त्या बाह्य एपीआयचा नकाशा आहे. त्यात लिहिलेलं असतं की पॅकेज ट्रॅक करण्यासाठी कुठला मार्ग आहे, त्याला कोणती माहिती लागेल आणि तो बदल्यात काय देईल. आणि एजंट हा नकाशा वाचून स्वतःचा मार्ग शोधतो. अगदी. त्याला एपीआय सोबत कसा संवाद साधायचा हे पूर्णपणे कळून जातं. वा, तर आज आपण मराठी मार्टची समस्या सोडवताना बऱ्याच गोष्टी शिकलो. आपण या चर्चेचा थोडक्यात सारांश घेऊया का? हो, नक्कीच. आपण पाहिलं होती एआय एजंटला एका हुशार इंटर्नमधनं एक उपयुक्त कर्मचारी बनवण्यासाठी त्याला कस्टम शक्ती देणं गरजेचं आहे. आणि ही शक्ती देण्याचे आपण 3 मुख्य मार्ग पाहिले. पहिला, फंक्शन कॉलिंग. म्हणजे त्याला थेट एक नवीन कौशल्य शिकवणे, जसं की ऑर्डरची स्थिती तपासणे. बरोबर. दुसरा, अझर फंक्शन्स. म्हणजे गरज पडल्यास बाहेरच्या तज्ज्ञाची मदत घ्यायला शिकवणे, जसं की किचकट परतावा प्रक्रिया हाताळणे. आणि तिसरा, ओपन एपीआय. म्हणजे त्याला एक सूचना पुस्तिका देऊन बाहेरच्या जगाशी बोलायला शिकवणे, जसं की कुरिअर कंपनीच्या सिस्टीमशी. पण या सगळ्याचं व्यावसायिक महत्त्व काय? हे फक्त मराठी मार्टच्या ग्राहक सेवेपुरतं मर्यादित आहे की या पलीकडेही काही आहे? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. याचा खरा उद्देश फक्त समस्या सोडवणं नाही, तर नवीन संधी निर्माण करणं आहे. विचार करा, सुरुवातीला मराठी मार्टने एजंटचा वापर फक्त ग्राहक सेवेसाठी केला. हो. पण आता त्यांच्याकडे एक असा एजंट आहे जो त्यांच्या सिस्टीमशी जोडलेला आहे. तो आता काय करू शकतो? तो ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींवरून त्यांना वैयक्तिक शिफारशी देऊ शकतो. अच्छा, म्हणजे आता एआय तुमच्या कंपनीच्या इकोसिस्टमचा एक भाग बनला आहे. तो फक्त बाहेरून मदत करत नाही, तर आतून व्यवसाय वाढवायला मदत करतो. अगदी. आणि याही पुढे जाऊन विचार करा. हे तंत्रज्ञान एआयला केवळ एक स्मार्ट चॅटबॉट न ठेवता एक धोरणात्मक निर्णय घेणारी शक्ती बनवतं. धोरणात्मक निर्णय म्हणजे कसं? उदाहरणार्थ, विचार करा मराठी मार्टच्या एजंटचा, जो केवळ इन्व्हेंटरी तपासत नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या उत्पादनांवर लक्ष ठेवण्यासाठी एका कस्टम टूलचा वापर करतो. अरे वा. आणि त्यानुसार जाहिरातींचे बजेट आणि मालाची ऑर्डर आपोआप समायोजित करतो. ही केवळ कार्यक्षमता नाही, तर ती एक धोरणात्मक निर्णय घेणारी शक्ती आहे. तर आजच्या चर्चेचा मुख्य निष्कर्ष पुन्हा एकदा मांडते.
AI एजंटला कस्टम टूल्स देणं म्हणजे त्याला एका सामान्य जनरल नॉलेज असणाऱ्या कर्मचाऱ्यामधून एका विशेषज्ञ म्हणजे स्पेशलिस्ट कर्मचाऱ्यामध्ये बदलण्यासारखं आहे. बरोबर. मराठी मार्टसाठी ही टूल्स त्या एजंटला त्यांची भाषा, त्यांच्या पद्धती आणि त्यांच्या ग्राहकांना समजायला शिकवतात. यामुळे एक हुशार AI खऱ्या अर्थाने एक उपयुक्त आणि शक्तिशाली डिजिटल सहकारी बनतो. जो फक्त उत्तरं देत नाही तर व्यवसाय वाढवतो. अगदी. आणि आता जाता जाता मी सर्वांना विचार करायला लावणारा एक प्रश्न सोडून जाऊ इच्छितो. नक्की. आज आपण पाहिलं की एजंटला आपल्या जगाशी आणि आपल्या डेटाशी संवाद साधण्यासाठी आपण टूल्स कशी देऊ शकतो. पण जरा विचार करा, जेव्हा हे एजंट्स एकमेकांसाठी स्वतःचे कस्टम टूल्स तयार करू लागतील आणि ते एकमेकांसोबत शेअर करतील, तेव्हा काय होईल? म्हणजे एक एजंट दुसऱ्या एजंटसाठी टूल बनवेल. हो, कल्पना करा की एक एजंट जो हवामानाचा विशेषज्ञ आहे तो एका अशा एजंटसाठी एक टूल तयार करतो जो शेती व्यवस्थापनात तज्ज्ञ आहे. एकमेकांना नवीन कौशल्य शिकवणाऱ्या या विशेष एजंट्सच्या नेटवर्कमधून कोणत्या प्रकारच्या नवीन अकल्पनीय क्षमता उदयास येऊ शकतील? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.